जुने प्रकल्प अध्यक्ष महोदय जे सध्या आता थांबलेले आहेत, रखडलेले आहेत, त्याला गती देण्याची आवश्यकता आहे। त्यामध्ये जिगाव प्रकल्प सुद्धा अध्यक्ष मोठा प्रकल्प आहे, 1.25 लाख हेक्टर सिंचनाखाली येणारा प्रकल्प अध्यक्ष महोदय। त्यावर जर आपण गतिमानता दिली, त्या लोकांनी 20 वर्षापासून वाट पाहत आहेत, अजून 10-20 वर्ष जर वाट पाहण्याची वेळ आली तर यशाच प्रकारच्या आत्महत्या तिथे होतील। म्हणून त्यामधले जे प्रॉब्लेम असतात ते पटापट काढणे अध्यक्ष महोदय। मी परवा दिवशी मांडलेला आहे कब्जे हक्काचा विषय, शेतकऱ्यांचा ज्यांना आपण प्लॉट देतो पुनर्वसनामध्ये त्यांना कब्जे हक्काची रक्कम कशी मागू शकतो अध्यक्ष महोदय, तो अतिशय लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे। ज्यांना आपण घरांचा आपण मोबदला द्यायचा, वाढीव मोबदला द्यायचा आहे, लोक अदालतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण त्वरित घेऊन त्याचा निपटारा झाला पाहिजे अध्यक्ष महोदय। जर आपण यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा अध्यक्ष महोदय फास्ट केली, आणि माझं एक म्हणणं अध्यक्ष, जे जुने प्रकल्प जे चालू आहेत, तुम्ही जर कर्ज 80,000 कोटी याच्यासाठी घेता अध्यक्ष मग वैनगंगा पैनगंगासाठी, जुन्या प्रकल्पासाठी 50,000 कोटी तुम्ही कर्ज घ्या। जिगाव सारखे असे जुने जे प्रकल्प आता चालू आहेत, कुरा वडोदा, इस्लामपूर योजना बरेचसे आहेत महाराष्ट्रामध्ये, हे प्रकल्प टाइम बाउंड कार्यक्रमामध्ये, टाइम पिरियड मध्ये अध्यक्ष मध्ये कंप्लीट करा, तर तो शेतकरी कधीच आत्महत्या करणे हा माझा स्वतःचा विश्वास आहे अध्यक्ष महोदय।